नमस्कार. आज गुढीपाडव्याच्या निमित्त मी बनवणार आहे तांदळाची खीर. तर चला सुरू करूया. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. गॅस चालू करून घेऊया. कढई तापवायची आता. आहे इथं मी बासमती तुकडा 1 वाटी तांदूळ घेतला होता. तो अर्धा तास पाण्यात भिजून स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. थोडं तेल टाकायचंय. त्यानंतर भिजवलेला तांदूळ आपल्याला थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ काढून घ्यायचा आहे. खिरीमध्ये घालण्यासाठी साखर आणि 5-6 विलायची घेतलेली आहे. ती आता बारीक करून घ्यायची आहे. विलायची साखरेसोबत बारीक केली मिक्सरला तर एकदम फाईन पावडर होती त्याची. बघा एकदम बारीक अशी साखरेची पावडर बनवून तयार आहे आणि विलायची त्यासोबत एकदम बारीक झालेली आहे. आता ही विलायची आणि साखरेची पावडर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे. असे मी थंड करून घेतलेले आहे. ते आता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला. बारीक करताना थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक करायचे आणि खूप एकदम फाईन पेस्ट नाही करायची. थोडं दरदरच ठेवायचे म्हणजे आपलं छान आपल्याला जेव्हा खीर बनती त्यावेळेस खाताना खूप असे छान दाणेदार आपल्याला खीर ही लागते. त्यासाठी आपल्याला एक खूप बारीक पेस्ट नाही करून घ्यायची. तर आता मी तुम्हाला दाखवते कसं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे ते. असं दाणेदार आपल्याला वाटण हे तांदळाचं करून घ्यायचे. आता गॅस चालू करून घेऊया. त्यामध्ये मी बटर टाकणार आहे. आता जो बारीक केलेला तांदूळ आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बटरमध्ये आपल्याला हा जो तांदूळ आहे 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं आपण बटर टाकल्यानंतर तांदूळ आपला शिजवून घेतला. आता याच्यात गरम पाणी टाकायचे आपल्याला आणि आता फास्ट गॅसवरती आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तांदळाच्या ज्या गाठी झाल्या त्या पूर्णपणे मोकळे होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे छान. सारखं हलवत ज्या गाठी झाल्या त्या मोकळ्या होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे. तांदळाच्या ज्या गाठी होत्या त्या पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण दूध टाकून घेणार आहोत आणि तांदूळ जो आहे आपला छान शिजलेला पण आहे. आता आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हशीचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट आणि ते गरम करून घेतलेलं आहे. गरम करून थंड करून मग ॲड केले मी. काजू बदामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते टाकून घेऊया. म्हणजे छानपैकी आपले काजू बदाम पण शिजले जातील आणि खाताना छान टेस्ट येईल. एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे खोबऱ्याला आपल्याला एकदम दूध बनवायचं आहे खोबऱ्याचं. ते पण आपल्याला खिरीमध्ये टाकायचे.
एकदम दूध दूध झालेलं आहे खोबऱ्याचं, ते आपण टाकून घेणार आहोत. मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान टेक्स्चर आलं आहे आपल्या खिरीला. एकदम टेस्टी अशी खीर बनलेली आहे. अजून एक आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. खोबरं ॲड केलं आहे. आता आपण साखर टाकून घेणार आहे. जी वेलची आणि साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती ते टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचे साखरेला पण. खीर इथे शिजून तयार आहे. एकदम रवेदार अशी दाणेदार खीर आपली इथे बनलेली आहे. घट्ट, खायला खूप अप्रतिम. नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या चॅनलवरती आलात, रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाच्या, नवीन पाडव्याच्या, गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.